नाट्यसृष्टीत माझा पहिला व्यावसायिक नाटकाचा प्रयोग हा 14 जुलै 1974 रोजी शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता झाला. त्या नाटकाचं नाव होतं कोंडी. त्याचे लेखक होते अशोक शहाणे. आज शहाणे सर 92 वर्षांचे आहेत. अप्रतिम नाटक लिहिलं होतं आणि ते INT म्हणजे इंडियन नॅशनल थिएटर या त्यावेळेच्या दिग्गज संस्थेने त्याची निर्मिती केली होती. आणि सतीश दुभाषी त्यांना मी सर म्हणायचो, गणेश सोळंकी, रजनी जोशी, जगन्नाथ कांदळकर असे दिग्गज कलाकार होते. त्या नाटकाचे मी 80 प्रयोग केले. पण गंमत अशी आहे, त्या नाटकात मला फक्त 4 वाक्यांची एक भूमिका होती. पण तिकडे जे शिकायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे जे दिग्दर्शक होते ते शंभू मित्रा होते, ज्याने जागते रहो हा राज कपूर साहेबांचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता तुम्ही म्हणताय की तेव्हा नाटकात इतकं येत नव्हते. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तोच खरा काळ आहे की जेव्हा तरुणांचा ओढा जास्तीत जास्त नाटकाकडे जायला लागला. एकांकिका स्पर्धा खूप होत होत्या, राज्यनाट्य स्पर्धा सुरू झालेल्या होत्या आणि त्यामुळे एक रंगभूमीचं आकर्षण, त्यातही प्रायोगिक रंगभूमीचं आकर्षण, हौशी रंगभूमीचं आकर्षण हे तरुणांमध्ये होतं. आणि त्यावेळी माझं वय होतं 17. तर त्याच्यामुळे तोच एक खरा सुवर्णकाळ मी म्हणेन की आम्हाला नाटकात जावंसं वाटलं. आणि नाटक हे आम्ही प्रोफेशन म्हणून न बघता त्याच्याकडे एक पॅशन म्हणून बघायला लागलो. आणि तिकडनं या खरं तर कारकिर्दीची सुरुवात झाली. खूप छान. 1974 आपली रंगभूमीची सुरुवात आणि तो अनुभव काय सांगाल त्या काळात? सांगतो काय झालं ते की मी SSC पास झालो आणि नाटकामध्ये म्हणजे शाळेत असल्यापासून मला एक नाटकाची आवड. शाळेमध्ये असताना 10वीत असताना करायला गेलो हे बाबूराव अर्नाळकरांचं आम्ही नाटक केलं होतं. आणि ते नाटक एवढं शाळेमध्ये शिक्षकांना, मुख्याध्यापकांना आवडलं की त्यांनी एक आपला पालक दिवस असतो बघा, त्याच्यामध्ये तो प्रयोग ठेवला. आणि त्या काळी आमच्याच भागात राहणारे जे माझे गुरु आहेत, रमेश पवार, हे मला गुरुस्थानी आहेत, होते आणि आयुष्यभर राहतील. तेव्हा त्यांचं गुरु हे नाटक 1972 साली राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं आलं होतं. आणि मी माझ्या शाळेचे शिक्षक होते, विश्वास पाटील सर म्हणून. तर त्यांना सांगितलं, सर मला नाटकात करिअर करायची इच्छा आहे. मी हडकुळा, सावळा, आवाज शार्प, बारीक, म्हणजे कलाकाराला जी त्या काळी अपेक्षित गोष्टी हव्या होत्या ती कुठलीच गोष्ट नसलेला, पण अभिनय चांगला, लोकांना आवडणारा. आणि मला आमच्या पाटील सरांनी रमेश पवार सरांकडे पाठवलं. त्यांना मी नंतर कधी काका म्हणायला लागलो आणि कधी ते मला मुलासारखा मानसपुत्र मानायला लागले. हे काळाच्या ओघात घडत गेलं. त्यांच्याकडे गेलो आणि मी सांगितलं की मला नाटकात काम करायचं. त्यांना खूप मेहनत करावी लागेल. आणि त्याचवेळी योगायोगाने हे INT मध्ये ते नवीन मुलं शोधत होते एका मॉपसाठी. आणि तिकडे मी आणि माझा मित्र होता विजय ठाकूर म्हणून, आम्ही गेलो आणि आम्ही दोघंही सिलेक्ट झालो. कुठेही मनात नव्हतं, काही नव्हतं, पण योगायोग असा की त्याच वर्षी INTची आंतर महाविद्यालय एकांकिका स्पर्धा झाली. आणि त्या स्पर्धेमध्ये मी वेटिंग फॉर घासलेट हे नाटक केलं. त्या काळी 1973-74 साली प्रचंड म्हणजे घासलेटसाठी रांगा असायच्या. मी माझ्या आईबरोबर जवळजवळ 6-7 तास 1 लिटरच्या घासलेटसाठी थांबलेलो आहे. आणि त्याच्यातून आपण म्हणतो ना उत्स्फूर्तपणे ते म्हणजे एकांकिका लिहिली गेली नव्हती, आम्ही ती इनॅक्ट करत करत केली. आणि त्या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचं बक्षीस मिळालंच, पण मला उत्कृष्ट अभिनयाचं आयुष्यातलं पहिलं पारितोषिक 1974 साली त्या एकांकिकेला मिळालं. आणि ती एकांकिका दुभाषी सर तेव्हा INTशी संबंधित होते, त्यांनी मला जवळ घेतलं. त्या कोंडीचे जस्ट काही प्रयोग झाले होते आणि ते म्हणाले, नाही हा मुलगा खूप मोठं नाव कमावणार. आणि ती सुरुवात, कुठलंही बॅकग्राऊंड नाही, म्हणजे आपण म्हणतो कौटुंबिक वातावरण नाही, नाटकाचं अभिनयाचं काही नाही. पण माझ्या वडिलांना लिखाणाची खूप चांगली आवड होती. ते त्या काळचे BA LLB होते आणि त्यामुळे ते मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला, स्वतः लिहून द्यायचे. आणि मग त्याच्यातून ते होत गेलं. आणि ती नाटकाची जी सुरुवात झाली ती म्हणता म्हणता, जसं आता तुम्ही म्हणालात की 51 वर्ष मी या नाट्यसृष्टीत आहे, मी जवळजवळ 31 व्यावसायिक नाटकातून कामं केली. म्हणजे सखाराम बाइंडर, खोलखोल पाणी, जोडीदार, देखणी बायको दुसऱ्याची, कार्टी प्रेमात पडली, माझी लाडकी,
ते अगदी हँडसअप, ज्याच्यात आम्ही 300 प्रयोग केले. आणि आत्ताच माझं झालेलं दिल धक धक करे हे नाटक, मी 10 नाटकांची निर्मिती केली, अनेक बाहेरच्या नाटकातून कामं केली, 60 ते 65 प्रायोगिक एकांकिका आणि नाटकं केली, जवळजवळ 40 एक हिंदी आणि मराठी सिरियल्स केल्या, 12 मराठी चित्रपट केले हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेडिओ स्पॉन्सर प्रोग्राम, मी जवळजवळ 2000 रेडिओ स्पॉन्सर प्रोग्राममध्ये भाग घेतलेला. हे सगळं इतकं करत 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 गेलो. आणि त्याचा आनंद एवढाच आहे की आपल्या पाठी कुठलाही गॉडफादर नाही याचं मला कधीही दुःख नाही, पण माझे आई वडील, त्यांचे संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचे मला लाभलेले रमेश पवार हे गुरु. वा वा, खूपच मोठा प्रवास आहे. रेडिओवर पण काम केलं होतं तुम्ही? रेडिओ म्हणजे काय झालं होतं की मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरीला लागलो. अच्छा. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी सुरुवातीला नोकरीला लागलो तो अकाउंट्स डिपार्टमेंटला. आणि त्यावेळी काय झालं की या इंटर कॉलेजिएट स्पर्धेमध्ये, मला वाटतं 1977-78ची गोष्ट आहे, दूरदर्शनने पहिल्यांदी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेतली. बरं. विनय आपटे त्याचे निर्माते होते. आणि त्या स्पर्धेमध्ये मन पिंजऱ्याचे ही एकांकिका होती. आणि त्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळालं. मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. माझ्यावर काम करणाऱ्या सहकलाकारांना त्यांना पारितोषिकं मिळाली. आणि ते नाटक दूरदर्शनने, त्यांची ती कॉम्पिटिशन असल्यामुळे दूरदर्शनवर दाखवलं. अच्छा. आता तेव्हा दूरदर्शन एकच होतं, हे सह्याद्री चॅनल पण नव्हतं, दूरदर्शन. आणि त्यामुळे लोकांना बघायचं म्हणजे तेच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. आणि माझ्या ज्या जाहिरात कंपनीमध्ये मी नोकरीला होतो त्यांचे RC खन्ना म्हणून मालक होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. मी घाबरलो. एक तर त्यांचं इंग्लिश होतं ना, ते बरंचसं ना ब्रिटिश इंग्लिश होतं. बरं. आणि ते काय बोलायचं तर ती सुरुवात होती इंग्रजीची. आणि ते जरा कळायला कठीण जायचं. मी घाबरलो आणि कशासाठी बोलवलं तर त्यांनी मला, मी केबिन नॉक केली, आतमध्ये गेलो, कारण तो प्रसंग आजही तसाच समोर आहे. कम 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 प्रदीप. मला वाटलं काय चुकलं माझं. आय डिडंट नो दॅट यू आर सच अ फॅन्टास्टिक ॲक्टर. आता हे तरी मी खूप स्पष्ट बोलतोय, तर मला 2 मिनिटं माझ्या हातून काय झालंय कळत नाही. आणि मग ते मी यस्टरडे आय सॉ यू ऑन द टेलिव्हिजन, तेव्हा मला कळलं. आणि म्हणलं प्रदीप आय डिडंट नो, म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा तू एवढा छान कलाकार आहेस, तर तू अकाउंट्समध्ये काय करतोयस? मला तू मीडियात हवाय. मीडिया म्हणजे रेडिओ पब्लिसिटी, TV पब्लिसिटी, प्रेस पब्लिसिटी. आता यापेक्षा मला आनंद काय असेल. आणि त्यांनी मला त्याच दिवशी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मीडिया डिपार्टमेंटला केलं. आणि ते जे चित्रपट, आपण चित्रपटगृहात जातो बघा, ते जाहिराती दाखवल्या जातात 1-1 मिनिटाच्या, त्याचं शेड्युलिंग असायचं त्या काळी. तर ते शेड्युलिंग करण्याचं काम मला मिळालं. मग तिकडनं मी क्लायंट सर्व्हिसिंग करायला लागलो. हे होता होता झालं काय की तिकडे आम्हाला भेटायला एक RTVC मधून कुसुम कपूर म्हणून यायच्या. कुसुम कपूर या माझ्या जाहिरात क्षेत्रातल्या मला माते समान असलेली व्यक्ती. तर त्यांनी मला एक दिवशी त्यांच्या ऑफिसला बोलवलं. पुढे मी त्याच ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी केली 1982 ते 1992. त्या कंपनीचं नाव होतं रेडिओ TV कमर्शियल्स. आणि तिकडे 11 भाषेतून रेडिओ प्रायोजित कार्यक्रम केले जायचे. आणि एक दिवशी मराठीचा कार्यक्रम लिखाणाची जबाबदारी माझ्यावर आली. सुरुवातीला मी काम केलं. खूप चांगली टीम होती. दिग्गज कलाकार होते तेव्हाचे, मानसिंग पवार, रवी पटवर्धन, कुंदा रेगे, अशोक पत्की म्युझिकला असायचे, रवींद्र साठे गायला असायचा, अपर्णा मयेकर गायला असायच्या, अजित कडकडे गायलेले आहेत. तर असा ती टीम बनत गेली. आणि मी काही वेळा लिहिणं, काही वेळा सादरीकरण करणं. म्हणजे माझ्या नशिबाचं जे बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, आज तुम्ही हे मला विचारलंय म्हणून सांगतो. एक 10 वर्षाचा काळ असा होता की आठवड्यातले 5 दिवस माझा आवाज विविध भारतीवर असायचा. अरे वा. LIC, GIC, MIDC, IFCO आणि RCF या 5 कंपन्यांसाठी मी रेडिओ प्रायोजित कार्यक्रम सादर करायचो. आणि त्याचं शेवटी ओपनिंग आणि त्याचं जे आपण शेवट म्हणतो समारोप, तो माझ्या आवाजात व्हायचा. पण पूर्वीच्या काळी आम्ही नावं नाही सांगायचो. आज रेडिओ जॉकी तुम्हाला नाव कळतं. तर पुष्कळ वेळा गाडीत मी मित्राशी बोललो ना, तर ते मला बाजूचा विचार, तुम्ही ते रेडिओ प्रोग्राम RCFचा, LICचा,
म्हणजे ते आवाजावरून ओळखायचे. म्हणजे मी एकतर सगळ्यांना सांगतो, कधीही कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड पाळू नका. अगदी खरं. तुमच्या व्यक्तिमत्वाचा न्यूनगंड पाळू नका, तुमच्या भाषेचा न्यूनगंड पाळू नका. सुधारायचा प्रयत्न नक्की करा. आणि सगळ्यात मोठं आवाजाचा, तुमच्या असलेल्या आवाजात तुम्ही बोलायला सुरुवात करा. पण ते स्पष्ट बोला, स्वच्छ बोला, समोरच्याला नीट कळेल अशा पद्धतीने बोला. त्या कार्यक्रमाची एक सांगता असायची. तर मंडळी, कसा काय वाटला आजचा कार्यक्रम? कार्यक्रमावरचा अभिप्राय आम्हाला नक्की लिहून पाठवा. आणि हो, आमच्या LICवर एक छान घोषवाक्यसुद्धा लिहून पाठवा. उत्कृष्ट घोषवाक्य पाठवणाऱ्याला 100 रुपयाचं इनाम दिलं जाईल. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वारी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. हा जो आवाज आहे तो 5 दिवस जवळजवळ वेगवेगळ्या क्लायंटच्या नावाच्या संदर्भात जायचा. खूप छान. आणि त्यामुळे ही असं रेडिओ कार्यक्रम हे होत गेले. बोलण्याबाबतीत तुमच्याशी कोण स्पर्धाच करू शकत नाही. सुस्पष्ट आणि एकदम कणखर आवाज आहे. तुमच्या आवाजाच्या प्रेमात खूप प्रेक्षक आहेत. खूप सुंदर प्रवास आहे.